नमस्ते. आपण समाज सुधारकाची सिरीज सुरू केलेली आहे. त्यातले आज आपण 7वे समाज सुधारक पाहणार आहोत. लोकहितवादी. लोकहितवादी यांचं मूळ नाव गोपाळ हरी देशमुख आहे. 1823 ला त्यांचा जन्म झालेला आहे. 1892 ला मृत्यू झालेला आहे. त्यांचं मूळ आडनाव सिद्धे आहे, हे लक्षात ठेवा. ग्रंथालय चळवळ महाराष्ट्रात त्यांनी सुरू करण्याचं त्यांना श्रेय दिलं जातं. सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक मानलं जातं त्यांना. वाईला त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे आणि सहाय्यक इनाम कमिशनर म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे. कुठल्या कुठल्या पदावर आहे ते कायम लक्षात ठेवत जायचं. त्यांचे शतपत्र, त्यांच्यावर जास्त प्रश्न आपल्याला शतपत्रासंदर्भात येतात. 1848 ते 1850 या दरम्यान शतपत्र लिहिलेले आहेत. एकूण 108 शतपत्रे आहेत, पण 100 म्हणून आहेत. भाऊ महाजन यांच्या प्रभाकर साप्ताहिकात ती लिहिली गेली होती. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारतमध्ये ते पुन्हा छापलेली आपल्याला पाहता येतात. नंतर पुनर्विवाह उत्तेजक मंडळी सुद्धा त्यांनी स्थापन केलेली आपल्याला पाहता येते. 1882 ला त्यांनी लोकहितवादी मासिक चालू केलं होतं, म्हणून त्यांचं नाव आपल्याला पाहता येतं. याशिवाय ज्ञानप्रकाश आणि इंदू प्रकाश हे वृत्तपत्र पण त्यांनी सुरू केलेले पाहता येतात. थिओसॉफिकल सोसायटी आणि प्रार्थना समाजामध्ये ते सहभागी झालेले आहेत आणि आर्य समाजाचं अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं पाहता येतं. जातीभेद त्यांनी नाकारलेला आहे. त्यांचं म्हणणं होतं दोनच जाती महत्वाच्या आहेत, एक स्त्री आणि एक पुरुष, आणि स्त्रीला समान अधिकार आहेत, हे त्यांनी आपलं प्रतिपादन केलेलं आहे. शिक्षण हे मानवी जीवनाचं वैभव आहे, हे त्यांचं मत अतिशय प्रसिद्ध आहे. त्यांचे ग्रंथ संपदेवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. हिंदुस्थानचा इतिहास आहे, लक्ष्मी ज्ञान महत्वाचं आहे, पानिपतची लढाई आहे, जातीभेद आणि ग्रामरचना थोडंसं वेगळे पण आवर्जून लक्षात ठेवा. सुधारक या वृत्तपत्रामध्ये त्यांनी बालविवाहापेक्षा सतीबरी असा एक लेख लिहिलेला पाहता येतो. ग्रंथ प्रामाण्याच्या विरोधात त्यांनी काम केलेलं आहे. संस्कृत विद्येचा व्यावहारिक उपयोग नाही, विभक्त कुटुंब पद्धतीचा आग्रह केलेला आहे आणि मद्यपान निषेध केलेला आहे. थँक्यू.